आणि चौरंगी नातानं विनंती केली, कुणाला सूर्यदेवाला विनंती केली, महाराज तुम्हाला हात जोडतो, पाया पडतो, आमचं एवढं काम करा, तुम्ही तिथं निरूप द्या किंवा स्वतः शिष्टाई करा आणि आमचं अस्तार कार्य परिपूर्ण करा. अशा प्रकारे अस्तारे त्यावेळेस अस्तार सूर्यदेवानं सांगितलं की अस्तार ह्याच्यासाठी आणि एवढं मोठं कार्य केलं असं काही बरोबर नाही. अशा प्रकारे सूर्यदेव आणि त्यांच्या बरोबर बोलू लागले. तरी मम बोलण्याता चित्त द्यावे परमहिताय, महिषी पाटवी मचिंद्र देहता तुष्ट करी की गोरक्षा. कारण अस्तार गोरक्षनाथानं आणि चौरंगी नाथाने विनंती केली सूर्यनारायणाला. सूर्य भगवानाला सांगितलं देवा तुम्ही काय करा, कारण मच्छिंद्रनाथाला आणि या भूतालावर कैलासाहून या ठिकाणी पाठवून द्या, एवढं आमचं कार्य परिपूर्ण करा अशी तुम्हाला आम्ही विनंती करतो, हात जोडतो. अशा प्रकारे असणारी त्या ठिकाणी ते विनंती करू लागले. तुवा तुष्ट केल्या त्यास नाथ पंत वाढेल पीठ, आईचे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलत असे. अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी कोणी सूर्यनारायणाला अशा प्रकारे विनंती केली आणि विनंती करून सांगितलं की तुम्ही आमचं एवढं काम करा. एवढं जर कार्य परिपूर्ण केलं तर असताना आणि नवनाथ जे आहेत यांची सगळ्या भूतालावर सगळ्या आणि कीर्ती तीन ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये अशा प्रकारे प्रसिद्ध होईल आणि सगळे तिन्ही लोक या नवनाथाचं अशा प्रकारे वर्णन करतील. अशा प्रकारे विनंती केली. महाराजा कवचन आमासे दुःख दिले मच्छिंद्राने, तरी आता गेल्या प्राणो महिना कारण असताना तेवढं सांगितलं की असताना मच्छिंद्राने आम्हाला खूप त्रास दिला असं म्हणणं त्यांचं आणि त्याच्यामुळे आम्ही पृथ्वी तलावर त्यांना पाठवणार नाही. अशा प्रकारचं असताना त्या ठिकाणी आणि कुणाला गोरक्षनाथाला चौरंगीनाथाला अशा प्रकारचं आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं. जरी गोरक्ष झुंजेला माते तरी सिद्ध होऊ युद्धाते, गोरक्ष जिंकुया सम्रांगणात मच्छिंद्रासन करुणी ठेवू. काय सांगितलं त्याने, आम्ही देणार नाही कोणाला मच्छिंद्रनाथाचं, मच्छिंद्राला आम्ही परत देणारच नाही. कारण त्यांनी जर मच्छिंद्रनाथ गुरु परत पाहिजे असेल त्यांनी सांगितलं की आमच्या बरोबर त्यांनी युद्ध करावं लागेल आणि युद्ध केल्यानंतर युद्धामध्ये आम्ही जर हारलो गेलो आणि त्यांनी जर जिंकला आम्हाला तर मग त्यावेळेस असताना आम्ही पुढे विचार करू. अशा प्रकारे असताना आणि त्या ठिकाणी बोलू लागले. ओ परी बोल नारायण मच्छिंद्र दुःख दिले तुम्हा कारण, तेव्हा तुमचा प्रताप पळून कवन्या टाळ्या गेला. असताना त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला मच्छिंद्राने ज्यावेळेस असताना दुःख दिलं असं म्हणतात, त्यावेळेस तुमचं शौर्य, तुमची ताकद, तुमचा पराक्रम, तुमची शक्ती कुठे गेली ती म्हणले, त्यावेळेस तुम्ही का राखली नाही. अशा प्रकारे असताना त्या ठिकाणी बोलू लागले. आता वचट घडले ऐसे म्हणून प्रौढ झाला मानशय, परी मच्छिंद्र जैसा तैसाची गोरक्ष प्रताप बळीस. कारण असताना त्यांनी सांगितलं मच्छिंद्रनाथासाठी आम्ही असताना या ठिकाणी शोध करीत आलो. कारण त्या ठिकाणी गोरक्षनाथानं आणि चौरंगीनाथानं सांगितलं आम्हाला मच्छिंद्रनाथ जर परत मिळाला नाही, मच्छिंद्रनाथाची जर आम्हाला प्राप्ती झाली नाही तर आमची शौर्य, आमची ताकद, आमची शक्ती आम्ही तुम्हाला दाखवू. अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ आणि सूर्यनारायणाबरोबर त्या ठिकाणी बोलू लागले. मच्छिंद्र होता एक आता दोघ्या सती प्रतापार्क, ते कोपल्या सकळ दाखव वृत्तांतास मयोजिती. कारण असताना त्यावेळेस मच्छिंद्रनाथ एकटे होते म्हणले. पुन्हा सांगितलं सूर्यनारायण बरोबर महादेव महाराज. तर मग ते एकटे होते म्हणून तुम्हाला ते घडलं. पण आता हे दोघ जण आहेत म्हणले. काय कोण, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ. आणि हे तुम्हाला आता जर तुम्ही परत दिलं नाही मच्छिंद्रनाथाला तर असताना ते तुम्हाला आणि तुमच्यावर युद्ध करतील आणि मच्छिंद्रनाथाला परत घेऊन जातील. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. कैसे परिकदान देऊ मच्छिंद्रास, यावरी बोले राजाचा वडेल तैसे करावे. कारण असताना त्यांनी सांगितलं आम्ही मच्छिंद्रनाथाला परत देणारच नाही. का तर आम्ही आमच्या बरोबर त्यांनी युद्ध करू द्या, आम्ही युद्ध करण्यासाठी तयार आहे. युद्ध होईल आणि मग त्यावेळेस तिथून पुढे काय घडल ते बघून घेऊ. अशा प्रकारचे असताना त्या ठिकाणी ते बोलू लागले. परी एकानी कवच तुम्ही उतारा